नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर। दुपारचे 12 वाजले आणि एक विवाहित महिला जी 29 वर्षांची होती, ती महिला एका तरुण मुलाला तिच्या सख्या पुतण्याला फोन करते आणि शेतामध्ये बोलावते। ती महिला सकाळी शेतामध्ये गेली आणि दुपारी पुतण्याला फोन करून शेतामध्ये बोलावते। पुतण्या पण शेतामध्ये जातो। हे दोघे एकमेकांना बोलत बसले। त्यांच्या बाजूला ऊसाचं शेत होतं। हे शेतामध्ये गेले आणि यांच्यामध्ये शारीरिक संबंध होऊ लागले। या दोघांमध्ये अनैतिक संबंध होते। पुतण्या फक्त 18 वर्षांचा आणि काकू 29 वर्षांची होती। या दोघांमध्ये त्या शेतामध्ये शारीरिक संबंध चालू होते आणि त्या दरम्यान या दोघांमध्ये असं काहीतरी झालं की त्यानंतर काकूची मृत्यू होते आणि पुतण्याने काकूसोबत जे काही केलं होतं ते ऐकल्यावर तुमच्याही पायाखालची जमीनच सरकेल। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठे घडली ही घटना, सर्व काही सविस्तरपणे जाणून घेऊया। पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर ही घटना आहे उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यातली। सीतापूर जिल्ह्यामध्ये रामपूर कला असं एक गाव आहे आणि या रामपूर कला गावामध्ये रमाकांत त्रिपाठी नावाचा एक व्यक्ती त्याच्या पत्नीसोबत आणि आईवडिलांसोबत राहायचा। रमाकांतच्या पत्नीचं नाव होतं जोशना। जोशना 29 वर्षांची होती आणि काही वर्षांअगोदर त्यांचं लग्न झालं होतं। लग्नानंतर त्यांना एक मुलगी झाली। रमाकांतचे आईवडील पण त्याच्या सोबत राहायचे, पण गावामध्ये काही काम नसायचं, त्यामुळे गावातील जास्तीत जास्त लोक हे बाहेरगावी कामाला जायचे आणि रमाकांत पण अनेकदा बाहेरगावी कामाला गेला होता। पण बऱ्याच महिन्यापासून तो गावामध्ये होता, पैसा नव्हता, त्यामुळे त्याला आता बाहेरगावी कामाला जायचं होतं। घरामध्ये बायको, आईवडील आणि लहान मुलगी होती, त्याला त्यांची काळजी पण वाटायची, पण त्याच्या आजूबाजूला त्याची भावकी पण राहायची, त्यामुळे त्याला जास्त काही काळजी वाटत नव्हती। तो एक दिवस त्याच्या पुतण्याला घरी बोलावतो। त्याचा पुतण्या म्हणजे गौरव, जो की 18 वर्षांचा आहे। गौरवला तो घरी बोलावतो आणि घरी बोलावून त्याला सांगतो की मी कामाला जात आहे आणि 3-4 महिने काम करून परत येईन। या दरम्यान तुझी काकू, मुलगी आणि आईवडील घरी असेल, त्यामुळे त्यांना काही पण लागलं तर तू आणून दे, किंवा काकूला आणि जर कोणाला बाहेर जायचं असेल तर तू घेऊन जा, आणि शेत पण आहे आणि शेतामध्ये पण जर काही मदत लागली तर तू करत राहा, असं तो काका पुतण्याला समजून सांगतो आणि पुतण्या पण होकार देतो। काही दिवसानंतर काका हा कामाला निघून जातो आणि 2-3 दिवसांनंतरच काकू ही पुतण्याला घरातील छोटे मोठे काम सांगायची। काकू 29 वर्षांची आणि पुतण्या 18 वर्षांचा। ह्यांच्या वयामध्ये जास्त काही फरक नव्हता, 10-11 वर्षांचा फरक होता, पण हे दोघे अगोदरपासूनच एकमेकांसोबत मित्राप्रमाणे वागू लागले होते। या दोघांमध्ये चांगली मैत्री होती, त्यामुळे दोघं एकमेकांना अगोदरपासून चांगलं समजून घ्यायचे। काकू आणि पुतण्या दोघे बाहेर फिरायला जात होते, मार्केटमध्ये जात होते आणि शेतामध्ये पण सोबत जायचे। यांच्यामध्ये चांगली मित्रता होती। दोघांच्या मनामध्ये वासना निर्माण झाली। या दोघांनाही आपल्या नात्याचा विसर पडतो आणि यानंतर यांच्यामध्ये प्रेमसंबंध सुरू झाले। समोर चालून हे प्रेमसंबंध अनैतिक संबंधामध्ये बदलले आणि दोघं एकमेकांसोबत नको ते प्रकार करायचे। दोघं एकमेकांसोबत शारीरिक संबंध ठेवू लागले। आता यांचं नातं काकू आणि पुतण्याचं होतं, कोणीही यांच्यावर शंका घेत नव्हते। हे दोघं त्याचा भरपूर फायदा घेऊ लागले। कधी घरी, कधी शेतामध्ये जायचे आणि एकमेकांसोबत एकदम मोकळ्या प्रकारे वागू लागले। या दोघांमध्ये जो काही प्रकार चालू होता त्यांच्याबद्दल यांना काही पण टेन्शन नव्हतं, पण टेन्शन समोर चालून वाढलं। ते म्हणजे जोशनाच्या मनामध्ये आलं की या मुलासोबत म्हणजे पुतण्यासोबत लग्न करायचं, पण त्या मुलाला काकूसोबत फक्त शारीरिक संबंध बनवायचे होते। तिच्याकडून फक्त त्याला आपल्या गरजा पूर्ण करायच्या होत्या। सुरुवातीला दोघांनाही आपापल्या गरजा पूर्ण करायच्या होत्या, पण समोर चालून जोशनाला आता त्या मुलासोबत लग्न करायचं होतं, पण त्या मुलाला हे लग्न करायचं नव्हतं। काकूने मुलासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला, पण मुलगा म्हणतो की मला लग्न करायचं नाही। पण काकूला लग्न करायचं होतं, त्या कारणामुळे ती त्याला आता ब्लॅकमेल करू लागली। त्याला म्हणायची की जर तू माझ्यासोबत लग्न करणार नाही तर मी तुझ्या आईवडिलांना सांगून देईल आणि माझ्या नवऱ्याला पण सांगून देईल, नंतर तू पहा की तुझं काय होईल। मुलाला शेवटी भीती वाटते की जर आईवडिलांना समजलं तर माझं काय होईल, माझ्या काकाला समजलं तर माझं काय होईल, आणि या व्यतिरिक्त ती महिला त्याला पोलिसांच्या पण धमक्या देत होती।
की जर तू माझा ऐकणार नाहीस तर मी सरळ पोलीस ठाण्यामध्ये जाईल आणि तुझ्या विरोधामध्ये तक्रार दाखल करेल की तू माझा रेप केला, माझ्यावर अत्याचार केला, असे गुन्हे दाखल करेल. मुलगा खूप घाबरला होता. त्याला समजत नव्हतं की नेमकं काय करावे. त्या कारणामुळे तो तेवढ्यापुरतं तिला हो तर म्हणतो, पण त्याच्या मनामध्ये अजिबात लग्न करायची इच्छा नव्हती. काही दिवसानंतर ती महिला त्याच्यासोबत पळून जायचा प्लॅन बनवत होती, पण मुलगा अजून घाबरत होता, कारण की त्याला पळून जायचं नव्हतं. जर वडिलांना घरच्यांना माहीत झालं तर काय होईल, हे सगळी भीती त्याच्या मनामध्ये आली होती. पण महिला आता घरातून निघून जाण्याचा पूर्ण प्लॅन बनवत होती. असंच तारीख होती 29 नोव्हेंबर 2022ची. सकाळी 9 वाजता महिला शेतामध्ये गेली आणि शेतामध्ये गेल्यावर 2-3 तासानंतर ती पुतण्याला फोन करून आपल्या शेतामध्ये बोलावते. या दोघांचे शेत एकमेकांच्या जवळ होते, त्यामुळे दोघेही एकमेकांना नेहमी त्या शेतामध्ये भेटायचे. त्यांच्या शेताच्या बाजूला एक ऊसाचं शेत आहे आणि त्या शेतामध्ये हे दोघे एकमेकांना भेटायचे. अशामध्ये दुपारी 12 वाजता ती महिला आपल्या पुतण्याला फोन करून शेतामध्ये बोलावते आणि पुतण्या पण तिच्या म्हणण्याप्रमाणे शेतामध्ये जातो. शेतामध्ये गेल्यावर दोघेही ऊसाच्या शेतामध्ये जाऊन एकमेकांसोबत आपला आपसी वेळ घालवत होते आणि त्याच वेळेस पुन्हा एकदा लग्नाचा विषय निघतो. लग्नाचा विषय निघाल्यावर महिला त्याला म्हणते की आपण दोघं 8-10 दिवसामध्ये इथून पळून जाणार आहोत. पण मुलगा यासाठी तयार नव्हता. त्याला राग येत होता. महिला असं काय बोलत होती की त्याचा राग खूप वाढत चालला होता. पण महिला थांबली नाही. ती त्या मुलाचं काही पण ऐकत नव्हती आणि फक्त आपल्या मनाच्या गोष्टी करू लागली. शेवटी मुलाचा पारा चढला आणि त्याला राग अनावर होतो. त्याने महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने बाजूला पडलेला एक मोठा दगड उचलला आणि दगड तिच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर मारला. अशामध्ये त्या महिलेच्या जाग्यावर मृत्यू होते. मृत्यू झाल्यावर त्याला समजते की त्याने किती मोठी चूक केली. त्या कारणामुळे त्याला आता तिथून निघून जायचं होतं, कुठेतरी गायब व्हायचं होतं. तो सरळ आपल्या घरी जातो. दुपारचे 1-2 वाजले. त्याच वेळेस तो आपली बॅग भरतो आणि बॅग भरून तो आपल्या एका पाहुण्याकडे निघून जातो. नंतर संध्याकाळ होते आणि संध्याकाळ झाली तरी ज्योत्स्ना घरी आली नव्हती. या कारणामुळे तिच्या घरचे लोक तिची काळजी करत होते. संध्याकाळी 7 वाजता तिचा सासरा काही लोकांना घेऊन शेतामध्ये जातो. तर शेतामध्ये झाडाखाली तिचं सर्व सामान पडलेलं होतं, पण ज्योत्स्ना कुठेही दिसत नव्हती. त्या कारणामुळे ते लोक सगळ्या ऊसाच्या शेतामध्ये जाऊन तिला शोधू लागले होते आणि ऊसामध्ये तिची डेड बॉडी सापडली. यानंतर त्यांनी पोलिसांना सूचना दिली. पोलीस त्या ठिकाणी येऊन ते डेड बॉडी आपल्या ताब्यामध्ये घेतात आणि आरोपीला पोलीस शोधू लागले, कारण की ही जी केस होती, ही जी घटना होती, सरळ खुनाची घटना होती. त्या कारणामुळे पोलीस आरोपीला शोधू लागले. आता आरोपी शोधता पोलिसांच्या समोर एक संशयी व्यक्ती होता आणि तो म्हणजे तिचा पुतण्या. कारण की सगळे लोक सांगू लागले होते की तो मुलगा घरी दिसत नाही, जो की नेहमीच्या सोबत असतो आणि लोकांमध्ये पण अशी चर्चा होती की दोघांचं काही ना काहीतरी चालू असेलच. त्यामुळे तो मुलगा पोलिसांनासुद्धा दिसला नव्हता. त्यानंतर पोलिसांनी त्याची माहिती काढली तर तो एका पाहुण्याच्या घरी गेला होता. ज्यावेळेस पोलिसांनी त्याला अटक केली तर पोलिसांना त्याने सर्व काही सांगितलं होतं की त्यानेच काकूचा खून केला. बाकी तुम्हाला ही सर्व घटना सांगणे म्हणजे कुणाला बदनाम करणे, कोणत्याही पवित्र नात्याला कलंक लावणे नाही, तर तुम्हाला सावधान आणि सतर्क करणे आहे. बाकी सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा एकदा अशाच सत्य घटनेसोबत.